उल्हासनगरमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून गौतम बुद्ध नगर शाखा क्रमांक 3 तर्फे ठाणे जिल्हाध्यक्ष मनोज पवार यांचा सत्कार समारंभ तसेच नवीन वार्ड शाखा कमिटी जाहीर कार्यक्रम रविवार दिनांक 23 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला। या कार्यक्रमाचे आयोजन वार्ड महिला अध्यक्षा किरण जाधव यांच्या पुढाकाराने करण्यात आले। यावेळी महासचिव रमेश गायकवाड यांच्या विशेष प्रयत्नाने पक्षाच्या वाढत्या संघटन विस्तारात या उपक्रमाला महत्त्वाचा टप्पा मानला जात असून नव्या कमिटी स्थानिक जनतेच्या प्रश्नांवर अधिक प्रभावी आवाज उभारण्याचे ध्येय पक्षाकडून मांडण्यात आले। क्षेत्रातील सामाजिक, शैक्षणिक, नागरी तसेच स्थानिक प्रश्नांवर प्रभावी तोडगा काढण्यासाठी संघटना अधिक सज्ज असल्याची माहिती कार्यकर्त्यांनी दिली। कार्यक्रमाला ठाणे जिल्हाध्यक्ष मनोज पवार, जिल्हा प्रवक्ते सोनू पवार, महासचिव निलेश जाधव, पूर्व अध्यक्ष शेषराव वाघमारे, पश्चिम विभागातून अध्यक्ष उज्ज्वल महाले, उपाध्यक्ष बाळासाहेब अहिरे, उपाध्यक्ष शंकर गायकवाड, उपाध्यक्ष महेंद्र अहिरे, उपाध्यक्ष मुकेश जाधव, संघटक प्रकाश शिरसाट, उल्हास ढगे व संपूर्ण कार्यकारिणी उपस्थित होते। तसेच पश्चिम विभागातून उपाध्यक्ष पवार, उपाध्यक्ष प्रफुल्ल भालेराव, कोषाध्यक्ष ईश्वर सोनावणे, प्रसिद्धी प्रमुख नितीन भालेराव, सचिन निलेश देवडे व त्यांची संपूर्ण कार्यकारिणी उपस्थित होती। महिला विभागातून अध्यक्षा रेखाताई उबाळे व त्यांची संपूर्ण कार्यकारिणी तसेच पश्चिम युवा अध्यक्ष भरत रणदिवे व त्यांची युवा कार्यकारिणी यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला। वार्डमधून अध्यक्ष विकास भिंगारदिवे, अध्यक्ष पाईकराव, ज्येष्ठ कार्यकर्ते प्रकाश मोरे, राजू सुरडकर आणि संपूर्ण वॉर्ड कमिटीने कार्यक्रमाची शान वाढवली। या उपक्रमामुळे वंचित बहुजन आघाडीची संघटन शक्ती अधिक बळकट होत असून स्थानिक विकास आणि जनतेच्या आवाजासाठी हा कार्यक्रम महत्त्वाचा ठरला आहे। सर्वांना जय भीम, जय शिवराय। आज गौतम नगर येथे वंचित बहुजन आघाडीमध्ये महिला आघाडीच्या वॉर्ड अध्यक्ष किरणताई जाधव यांची निवड करण्यात आलेली आहे। तसेच युवामध्ये भावेश जाधव याची वॉर्ड अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली आहे। श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज या विभागातील तरुण आणि महिला बहुसंख्येने इथे पक्षप्रवेश त्यांचा झालेला आहे आणि एक आनंदाचं उल्हासाचं वातावरण इथे निर्माण झालेलं आहे। तसेच येणाऱ्या 25 नोव्हेंबर 2025 रोजी साहेबांच्या उपस्थितीमध्ये प्रमुख मार्गदर्शनाखाली संविधान सन्मान महासभा याचं आयोजन केलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, दादर, मुंबई येथे। तर मी सर्वांना आवाहन करेन की या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे, कारण संविधान हे आपलं अस्त्र आहे आणि ज्ञान आपलं शस्त्र आहे। हे जर आपल्याला टिकवायचं आहे तर आपण सर्वांनी बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित राहावे। या कार्यक्रमाला ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय पवार सर यांची उपस्थिती, तसेच पूर्वचे अध्यक्ष आदरणीय वाघमारे सर, पश्चिमचे अध्यक्ष महाले सर, तसेच आमचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांची इथे उपस्थिती लाभलेली आहे आणि बहुसंख्येने इथे महिलांनी आणि युवांनी प्रवेश केलेला आहे।